हैदराबाद गॅजेट लागू केलंच नाही मुळात सरकारने, खोटं बोलतंय सरकार. लक्ष्मण हाकेबद्दल मी काही बोलावं एवढी त्याची म्हणजे ते माणूस म्हणून लायकी नाही. त्यामुळे हैदराबाद गॅजेटचा कुणबी दाखल्यासाठी काडीचा उपयोग नाही किंवा त्याच्यात त्याचा संदर्भच नाही मुळामध्ये. त्यामुळे त्या रेफरन्समुळे कुणबी दाखले मिळू लागले हे धादांत खोटं आहे, हे संपूर्ण खोटं आहे. त्यामुळे याचा आधार बंजारा समाजाने घेऊन काहीच उपयोग होणार नाही, कारण ते मूलतःच खोटं आहे. आता सगळ्यात वाईट अजून गोष्ट जी काल परवा भुजबळांनी केली, आणि त्या हे भुजबळ आणि ते बावनकुळे जे आहेत ना, यांच्या जातीच मुळात घुशीच्या बेळातून आलेले आहेत आरक्षणात. ते काय ओरिजिनल बॅकवर्ड म्हणून आलेलेच नाही. एका ओळीचा GR आहे दोन्ही जातींचा, तेली आणि माळीचा. आता तेव्हा SC ST ची यादी नव्हती का? तर होती. मग या लोकांना तेव्हा SC ST का नाही केलं? तर आपल्याकडे वॉन्डरिंग ट्राईब म्हणजे आदिवासी नव्हेत असं एक धोरण घेतलेलं आहे पहिल्यापासून. भटकणाऱ्या जमातीला आदिवासी म्हटलं नाही. आदिवासी हे रानातच राहणार, त्यांची भाषा, त्यांचं एकंदरीत जंगलात राहणं, ते प्रगतीपासून खूप दूर असे असतात, म्हणून त्यांना आदिवासी म्हटलं गेलं आणि त्यांच्यासाठी STचं रिझर्वेशन केलं. ब्रिटिश काळामध्ये पहिली जी सार्वत्रिक जातीनिहाय जनगणना जी झाली ती 1871 झाली होती, परंतु ती खूप व्यापक प्रमाणात त्यांना करता आली नव्हती. त्याचं 1871ची जनगणनेचं 1872ला डॉक्युमेंट प्रकाशित झाले होते. परंतु खरी व्यापक अशी विस्तृत जातीनिहाय जनगणना, धार्मिक जनगणना ज्याला म्हणता येईल, कुटुंब परत्वे अशी झाली होती, ती 1881 साली झाली होती. आणि ब्रिटिश सरकारने ती सगळ्या भागात केली होती. म्हणजे हैदराबादमध्ये जरी निजामाचं राज्य असलं तरी तिथेही ब्रिटिश सरकारनेच ती जातीनिहाय जनगणना केली होती. आणि पूर्वी सरकारची एक अशी पद्धत होती की विस्तृत जेव्हा जनगणना व्हायची, दशवार्षिक जातीनिहाय जनगणना, त्याच्यानंतर ते एक मोठे डॉक्युमेंट असायचे संपूर्ण देशाचे किंवा राज्याचे अशा अर्थाने, परंतु त्याच्यात जिल्हावार काही नसायचं, म्हणजे जास्ती माहिती नसायची. म्हणून मग त्यांनी जनगणनेच्या नंतर प्रत्येक स्टेटमध्ये किंवा ज्याला प्रोव्हिन्स म्हणायचे म्हणजे संस्थानामध्ये जिल्हावार गॅजेटियर बनवायचे. तर ते गॅजेट नाहीये, ते गॅजेटियर आहे. गॅजेटियरचा अर्थ काय? तर माहिती पुस्तक. तर म्हणून पहिल्यांदा 1881च्या जातीनिहाय जनगणनेनंतर 1884ला सगळ्या जिल्ह्यांचे गॅजेटियर बनले होते. तर हैदराबाद संस्थांमध्ये जिल्ह्यांचं गॅजेटियर न बनता त्यांनी हैदराबाद स्टेटचं प्रोव्हिन्शियल सिरीजचं गॅजेट केलं होतं. म्हणून आता जरांगे पाटील म्हणतात, किंवा तसं तर न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा जो अहवाल आहे 2018ला आलेला, तर ते सगळे डॉक्युमेंट्स तपासलेले आहेत आणि त्याच्यात नमूद आहे यातली माहिती जी येते. हे काही नव्याने आलेली गोष्ट नाही. तर 1884चे गॅजेटियर बहुतांश आहेत, जे ज्याला सातारा गॅजेट म्हणतात, तर ते 1884चं गॅजेटियर आहे. ते जिल्हावार आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि त्याच्यानंतर 1891ला पण जातीनिहाय जनगणना झाली होती. त्याचा फारसा कोणी उल्लेख करत नाही, कारण ते डॉक्युमेंट समोर आणलेलं नाही, कारण त्याची गरज नव्हती. मराठवाडा विभागासाठी खास करून 1901ला जी जनगणना झाली होती, म्हणजे हैदराबाद संस्थानाची, त्याच्यामध्ये जी लोकसंख्या साधारण सांगितलेली आहे त्याच्या आधाराने 1909चं एक प्रोव्हिन्शियल सिरीजचं म्हणजे संस्थानांच्या सिरीजचं 1909चं एक गॅजेटियर प्रकाशित झालं होतं. तर या गॅजेटियरमध्ये काय असतं? समजा हैदराबाद संस्थान असेल किंवा जिल्हावार लोकसंख्या असेल, तर याच्यामध्ये पूर्वी जातनिहाय माहिती दिली जायची. त्या जातींचं व्यवसाय काय आहे आणि साधारण लोकसंख्या काय आहे अशा पद्धतीने त्याच्या नोंदी व्हायच्या, म्हणजे त्याच्यात माहिती दिली जायची. तर 1909चं जे हैदराबाद स्टेटचं गॅजेटियर आहे त्यावेळेला साधारण मराठवाडा म्हणून एक वेगळा प्रदेश होता आणि बाकी गुलबर्गा एक डिव्हिजन होतं, जसं औरंगाबाद डिव्हिजन होतं. तर गुलबर्गा डिव्हिजन मध्ये आपला उस्मानाबाद जिल्हा समाविष्ट होता आणि औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद, बीड, परभणी आणि नांदेड हे जिल्हे समाविष्ट होते. औरंगाबाद जिल्ह्याचं जे वर्णन आहे त्याच्यामध्ये साधारण 7-8 जातींचं लोकसंख्या त्याने नमूद केलेली आहे.
तर पहिली न्यूमरस कास्ट म्हणून, म्हणजे त्यांनी काय केलं की शेतकरी जमातीमध्ये सगळ्यात जास्ती लोकसंख्या असलेली एक जात म्हणून मराठा कुणबी असा उल्लेख केलेला आहे. आणि त्या मराठा कुणबीची जिल्ह्यावार त्यांनी लोकसंख्या समजा 2 लाख असेल किंवा 1,99,000 वगैरे अशा वेगवेगळ्या लोकसंख्या जिल्हावार त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि तसंच औरंगाबाद जिल्ह्याचं जसं वर्णन आहे, मग त्यात बंजारा नाव आहे, त्याच्यात महार आहे, त्याच्यात मातंग आहे, त्याच्यात कोळी आहेत, त्याच्यानंतर मेंढपाळांचं म्हणजे हटकर आहेत, माळी आहेत, ब्राह्मण आहेत, असं त्याच्यामध्ये जातीची नावं आणि साधारण त्यांची लोकसंख्या सांगितलेली, पण ती थोड्या जातींची सांगितली, छोट्या छोट्या जातींचा त्यात उल्लेख नाही केलेला त्याने. आता यात तसं गुलबर्गा विभागात उस्मानाबादचं जरी आपण विचार केला तरी वर्णन हेच आहे साधारण, कारण 10-5 पानामध्ये एका जिल्ह्याचं वर्णन ते काय करू शकणार आहे. म्हणून मग त्यांनी थोडक्यात हे वर्णन केलेले आहे. त्याच्यात कुठल्याही तालुक्याची माहिती नाही किंवा तालुक्याची लोकसंख्या नाही, माहिती नाही म्हणजे तालुक्यांची नावं असू शकतात त्यात, पण त्याच्यात तालुक्याचं वर्णन नाहीये, लोकसंख्या नाहीये आणि गावाची तर नाहीच नाही, म्हणजे कोणत्याही कुटुंबाची त्याच्यात माहिती नाहीये. त्यामुळे हैदराबाद संस्थानचं जे प्रोव्हिन्शियल सिरीजचं गॅजेटियर आहे 1909चं, त्याच्यामध्ये अशा 10-5 जातींची नावं, त्यांची लोकसंख्या, त्यातल्या शेतकरी जाती कोणत्या, त्यांचं साधारण प्रमाण किती आहे लोकसंख्येमध्ये, असं वर्णन त्याच्यामध्ये आहे. ते गॅजेटियर जातीनिहाय जनगणना जी दशवार्षिक व्हायची त्याच्या आधाराने छोटे छोटे पुस्तिका, म्हणजे ते 200 पानाचं पुस्तक आहे, 200-250 पानाचं, तर ते माहिती पुस्तक आहे ते तेव्हाच्या हैदराबाद संस्थानाचं. तर जसं 1961च्या 21 नोव्हेंबरला प्लॅनिंग कमिशनसाठी एक भटक्या विमुक्त जातींचं एक वर्णन केलेलं आहे, एक माहिती दिलेली आहे, त्याला थाडे समितीचा अहवाल म्हणतात. ते 21 नोव्हेंबर 1961ला थाडे समितीने एक अहवाल दिलेला आहे. तो प्लॅनिंग कमिशनच्यासाठी होता की या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून. तर त्याच्यामध्ये भटके आणि विमुक्त म्हणजे ज्या पूर्वी गुन्हेगार जाती होत्या, त्यात बंजारा पण होती, त्यांना नंतर कायदा करून सरकारने विमुक्त जाती घोषित केलं. ते गुन्हेगार मानता येत नाही घटना लागू झाल्यानंतर कोणाला असं सरसकट, म्हणून त्यांना विमुक्त जाती म्हटलं. आणि काही भटक्या जमाती होत्या. भटक्या म्हणजे काय, ते नुसतेच भटकत राहायच्या, करमणूक करायच्या, त्यांचे कोणते व्यवसाय नव्हते किंवा ते गाव कुसात राहत नव्हते. म्हणजे जसं आस्वलवाले असतात, दरवेशी, कुडमुडे ज्योतिषी असतात, डोंबारी असतात, घिसाडी, तेव्हा घिसाडी पण भटकायचे, आपले डालगे टोपले तयार करायचे ते. त्याच्यानंतर घिसाडी असायचे, त्याच्या ओतारी असायचे, आपल्याला गावात दिसायचे पूर्वी. तर हे लोक भटके, फिरस्ते म्हणायचं त्यांना. आणि या विमुक्त जाती अशांची एक यादी बनली आणि त्यांची महाराष्ट्रात साधारण 4% आसपास लोकसंख्या आहे असा अंदाज काढला. म्हणून त्यांना 1965चा जो पहिला GR आला त्याच्यानुसार एक वेगळं 4% आरक्षण दिलं होतं. आता तेव्हा SC-ST ची यादी नव्हती का, तर होती. मग या लोकांना तेव्हा SC-ST का नाही केलं, तर आपल्याकडे वॉन्डरिंग ट्राईब म्हणजे आदिवासी नव्हेत असं एक धोरण घेतलेलं आहे पहिल्यापासून. भटकणाऱ्या जमातीला आदिवासी म्हटलं नाही. आदिवासी हे रानातच राहणार, त्यांची भाषा, त्यांचं एकंदरीत जंगलात राहणं, ते प्रगतीपासून खूप दूर असे असतात, म्हणून त्यांना आदिवासी म्हटलं गेलं आणि त्यांच्यासाठी STचं रिझर्वेशन केलं. मग या जातींना द्यायला पाहिजे होतं की नव्हतं पाहिजे, दिलं असतं तर दिलं असतं, त्याला काही कोणाचा विरोध नव्हता, पण दिलं नाही ही वस्तुस्थिती आहे. मग आता प्रश्न आला की बंजारा समाज उदाहरणार्थ, मग दुसऱ्या राज्यामध्ये त्यांची काय स्थिती आहे, तर दुर्दैवाने म्हणा की सुदैवाने म्हणा की तिकडे कर्नाटकामध्ये ते अनुसूचित जातीमध्ये SC मध्ये येते बंजारा. म्हणजे मंडल आयोगाचे एक सदस्य होते LR नाईक नावाचे, त्यांनी अतिशय चांगली सूचना दिली होती पण ती मंडल आयोगाने ऐकली नाही. ते LR नाईक हे SC समाजाचे अनुसूचित जातीचे आहेत, पण ते कर्नाटकातले खासदार होते. आता कर्नाटकात आपला बिदर आणि गुलबर्गा हे हैदराबाद संस्थानचे जिल्हे गेलेले आहेत. मग ते म्हणले हैदराबाद संस्थानमधून जे जिल्हे तिकडे गेले त्यांना तर ST ते म्हणजे ट्राईब असूनही SC मिळालं, म्हणजे त्यांना अनुसूचित जाती मिळालं. म्हणजे तेलंगणात उरलेले राहिले बंजारा लोक, त्यांना ST मिळालं, अनुसूचित जमाती मिळालं, ते आता अनुसूचित जमातीमध्ये आहे तिथे. आणि हे सगळं एकच समाज आहे पहिल्यापासून,
ह्यांना गोरमाटी म्हणतात, यांची गोर संस्कृती आहे, त्यांची भाषा आहे स्वतंत्र, त्यांचे पेहराव स्वतंत्र आहे, त्यांच्या चालीरीती स्वतंत्र आहेत, ते तांडे करून राहतात. हे सगळं भारतभर साधारण स्वरूप यांना घुमंतू जाती म्हणतात. जिप्सी इंटरनॅशनल त्यांचं नाव आहे, पण हे घुमंतू म्हणजे भटके समाज आहे, वॉन्डरिंग ट्राईब म्हणायचे त्यांना. हे फार जुना समाज आहे हा. म्हणजे याला शीख धर्मामध्ये यांचं खूप मोठं योगदान आहे स्वातंत्र्याच्या अनुषंगाने. आणि अतिशय स्वतःला क्षत्रिय समजणारा समाज हा. पण आदिवासी गोंडराजे पण क्षत्रियच होते, त्यामुळे त्याचा काही मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की त्यावेळेला त्यांना दिलं नाही, ही गोष्ट खरी आहे. आणि प्रदेशात एसटी होण्यात त्यांना काही अडचण नाहीये, नव्हती पण म्हणजे. पण ते काय होतं की एखादा नेता मिळाला, त्याने म्हणायला पाहिजे आम्हाला एसटी करा म्हणून. जसे त्यांच्यामधले वसंतराव नाईक हे सगळ्यात जास्ती काळ मुख्यमंत्री होते, म्हणजे साधारण 63 पासून 74 पर्यंत 11-12 वर्ष ते होते. मग तेव्हा त्यांनी जर ठरवलं असतं की या समाजाला अनुसूचित जातीमध्ये घालायचं, ते त्याच समाजाचे होते, ते घालता आलं असतं त्यांना, नाही असं नाही. पण नाही घातलं गेलं तेव्हा. मग आता मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केलं, मग आम्हाला पण त्याच्यानुसार न्याय द्या, हे म्हणणं अर्ध सत्य आहे. कारण मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केलेलंच नाहीये. अतिशय म्हणजे माझ्यासारख्याला तर अतिशय खेद वाटतो की सगळंच खोटं खोटं चाललेलं आहे. म्हणजे दोरी पडलेली होती, त्याला काठीने झोपटलं आणि बातमी देऊन टाकली की याने लई मोठा साप मारला म्हणून. आणि पुढे स्टोरी सुरू झाली साप मारल्याची, ती दोरी दिली फेकून. इथे मुळात खरं काय हे बघतच नाही. आता काल जसे प्रमाणपत्र वाटले उस्मानाबादला किंवा बीडला वगैरे, लातूरला, हैदराबाद गॅजेट नुसार मिळालेले प्रमाणपत्र, हे चाटळपणा आहे हा सरळ सरळ मंत्र्यांचा पण. आता त्याला प्रमाणपत्र मिळालंच, मुळामध्ये त्याची नोंद असेल कुणबीची कोणाची तरी त्याच्या कुटुंबामध्ये. ते हैदराबाद गॅजेटचा काय संबंध आहे? हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबी नोंद अशी व्यक्तीची नाहीच आहे ना, कुटुंबाची नाहीच आहे ना, कुळाची नाहीये, कोणाची नोंद नाहीये ना त्याच्यामध्ये. हैदराबाद गॅजेट लागू केलंच नाही मुळात सरकारने. खोटं बोलतंय सरकार. पण सरकार तर सांगतंय, फडणवीस सांगतायत आम्ही काही नोंदीशिवाय कोणाला देणार नाही. पण सरकारचं हे म्हणणं खरं मानलं तर मग मिळालं काय मुंबईच्या आंदोलनाने, असा प्रश्न येतो. म्हणून लागू केलंच म्हणायचं. मी 2-2 गॅजेट लागू करून घेतले, म्हणजे काय करून घेतलं? तर काहीच नाही करून घेतलं. कुणबी नोंदीच्या आधारे आरक्षण मिळतं की नाही? मिळतं, ते आधीपासूनच मिळतं. आता मिळणार का नाही? तर मिळणारच आहे. कारण कुणबी नोंद ज्याच्या कुटुंबात सापडली, ज्याच्या कुळात सापडली, त्या सगळ्यांना ते आजही मिळतं आरक्षण. त्यामुळे हैदराबाद गॅजेटचा कुणबी दाखल्यासाठी काडीचा उपयोग नाही, किंवा त्याच्यात त्याचा संदर्भच नाही मुळामध्ये. त्यामुळे त्या रेफरन्समुळे कुणबी दाखले मिळू लागले, हे धादांत खोटं आहे, हे संपूर्ण खोटं आहे. त्यामुळे याचा आधार बंजारा समाजाने घेऊन काहीच उपयोग होणार नाही, कारण ते मूलतःच खोटं आहे. त्यांना एसटी मध्ये जायचं तर त्यांनी सरकारकडे अभ्यासासाठी आमची एक कमिटी नेमा, आयोग नेमा, आमचं तथ्य तपासा, कर्नाटकातला समाज आणि तेलंगणातला समाज आणि आम्ही एकच आहोत की नाही त्याचा अभ्यास मांडा, मग आम्हाला न्याय द्या, असं ते म्हणू शकतात. त्यात हैदराबाद गॅजेटचा पण ते पुरावा मागू शकतात, पुरावा सांगू शकतात ते. आता गॅजेट उपयोगाचं नसतं असं नाही. जे आरक्षण, आता तुम्हाला उदाहरण सांगतो की महाराष्ट्रामध्ये इतका फ्रॉड आहे ओबीसी रिझर्वेशन नावाने. हे जे रिझर्वेशन आहे ना 32% ओबीसी, हे एकदम बोगस रिझर्वेशन आहे. हे मी किती वेळाच सांगतोय. पण ते खरं नाही बोलायचं, खरं नाही ऍक्सेप्ट करायचं, समाजाला भांडत ठेवायचं, झुलवत ठेवायचं, असं एक महाराष्ट्रामध्ये मोठं षडयंत्र चालू आहे. त्याचा भाग म्हणून हैदराबाद गॅजेट लागू केलं. मग हे म्हणतात आम्हाला पण ते गॅजेट लागू करा. हे खोट्या गोष्टीवर सगळं महाराष्ट्र पेटलाय. इकडे मग ओबीसी वाले म्हणतात आमचं ओबीसीचं आरक्षण गेलं. आता ते पण खोटच आहे. बबनराव तायवाडे सारखा प्रिन्सिपल राहिलेला माणूस आहे, आयोगाचा सदस्य राहिलेला माणूस आहे, ओबीसी संघटनेचा अखिल भारतीय अध्यक्ष आहे, ते म्हणतात काही ओबीसीचं नुकसान झालं नाही. पण भुजबळ आणि हाकेलाच फार नुकसान दिसतंय. म्हणजे हे भांडणं लावण्याचं काम, याने इकडे म्हणायचं त्याने तिकडे म्हणायचं, चालू ठेवायचं आपलं आपलं. याला काही अर्थ नाहीये. आता एक उदाहरण सांगतो की गॅजेट दूरची गोष्ट आहे. काल्पनिक आरक्षण, काल्पनिक आधारावर आरक्षण कसं देतात? मुस्लिमांमध्ये बागवान नावाची एक जात आहे.
आता ते जात आहे की नाही, हा त्या व्यक्ती आहे की नाही त्या जातीचं, हे कसं कळणार? त्याची नोंद तपासणार ना तुम्ही. मुसलमानांमध्ये जातीची नोंदच नसते. मग कोणताही मुसलमान म्हणू शकतो मी बागवान जातीचा आहे आणि प्रमाणपत्र काढू शकतो माळी जातीचं. असा नियम आहे महाराष्ट्रामध्ये, चालू आहे आरक्षण गेल्या 15-20 वर्षापासून. म्हणजे कोणी मुसलमान जर म्हणेल की मी बागवान आहे, मला माळी जातीचं प्रमाणपत्र द्या, त्याला द्यावं लागतं आणि ते घेतात. कारण जातीची नोंद नसताना त्यांना प्रमाणपत्र द्या असं सर्क्युलर काढले सरकारने 1996 मध्ये. मग जातीची नोंद नाही तरी त्यांचं व्हॅलिडिटी कशी होते? व्हॅलिडिटीसाठी पण पत्र काढले सरकारने की यांच्या जातीची नोंद नसते, मुसलमानामध्ये जाती लिहित नाही, त्यामुळे त्यांना बिना जातीच्या नोंदीचंच व्हॅलिडिटी द्या. म्हणजे मुसलमान माणसाला माळी जातीचं प्रमाणपत्र देण्याची महाराष्ट्रात सर्रास परंपरा आहे. काही पुरावा नाही, काही गॅजेट नाही, काही भानगड नाही, चालू आहे महाराष्ट्रामध्ये. हे हजारोने प्रमाणपत्र दिले जातात. ते इलेक्शनला पण उभं राहू शकतात. तेव्हा भुजबळांचं दुखत नाही, तेव्हा हाकेचं दुखत नाही. म्हणजे तो त्यांचा, म्हणजे बघा ना, मुस्लिम माणूस काही संबंध नाही त्याच्या जातीचा, पातीचा, धर्माचा नाही, तरी ते माळी जातीचं प्रमाणपत्र घेतो. भुजबळांनी काय जावई करून घेतलं का त्यांना? पण ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रातली. आणि मराठा कुणबी हे तर समाजाची एक आहे, नातेसंबंध आहे, सगळं सामाजिक दृष्टी एक आहे, शेती हा व्यवसाय, परंपरेने सगळे गावकुसात राहतात, सगळं दिसणारी गोष्ट आहे की हे एकच समाज आहे. नोंदी नाही म्हणून मारणार का तुम्ही त्यांना? हे मुद्दाम राजकारणाच्या सोयीसाठी हे भांडणं चालू ठेवणं आणि राजकारण करीत राहणं, त्याच्यामुळे मराठा समाजाचे 4 पिढ्या बर्बाद झाले. म्हणून मराठा समाजामध्ये आक्रोश आहे. कायदा पाळायचा तर 100% पाळा, हे माझं म्हणणं आहे. नसल पाळायचं तर मग मराठ्यांनी थोडी सवलत घेतली तर दुखायचं काय कारण नाही. आता तुम्हाला अजून सांगतो की लेवा पाटील, लेवा पाटीदार हे कुणबी कुठून झाले? हे कुणबी नाहीतच. यांच्या नोंदीमध्ये कुणबी शब्दच नसतो. लेवा पाटीदार, लेवा पाटील, रेवे, लेवे अशा नोंदीला सुद्धा कुणबी दाखले मिळतात. मग त्यांना नोंद नसताना त्यांना कुणबी कसं काय देता तुम्ही? त्यांचा तर निर्णय पण नाही झालेला कधी, फक्त स्पष्टीकरण मुसलमानांसारखं 2 ओळीचं की हे कुणबीच्या पोट जाती आहेत आणि यांना देत चला म्हणून. काहीच नाही अर्थ त्याला. तरी ते केंद्रातही कुणबी म्हणून आरक्षण घेतात आणि राज्यातही कुणबी म्हणून आरक्षण घेतात. तेव्हा भुजबळांचं दुखत नाही. मग ते काय त्याचे जावई आहेत का? आणखी तुम्हाला सांगतो एक उदाहरण की आता माळी जातीचे प्रमाणपत्र कोण कोण घेतात? वाडवळ नावाची जाते कोकणातली, पाठारे क्षत्रिय प्रभू नावाची जाते, त्याच्यानंतर सोमवंशी क्षत्रिय आहे, 5 कळशी आहे, 4 कळशी आहे, चौकळशी. मग आता याच्यात कुठे माळी नोंद असते? यांच्याकडे माळीची नोंद नसती तरी त्यांना माळी जातीचे प्रमाणपत्र देतात. हे चालू आहे ना महाराष्ट्रामध्ये. तत्सम जाती म्हणून देतात, पोट जात म्हणून देतात, समकक्ष जात म्हणून देतात आणि मराठ्यांचा विषय आला की मराठा कुणबी एक नाही म्हणतात. म्हणजे हे ठरवून मराठ्यांना नाडवणं आणि त्यातले मराठवाड्यातल्या मराठ्यांना, कारण बाकीचे त्यांचे बाप आहे ते घेतातच. मग मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं जे कारस्थान चाललंय 20-25 वर्षापासून, त्याच्यामुळे हे सगळं राग आलेला आहे समाजामध्ये, एक द्वेष आलेला आहे, आक्रोश आहे आणि त्याचा परिणाम या आंदोलनामध्ये होतो. हे आंदोलन त्याच्यामुळे पेटतं. त्यामुळे सरकारने पहिल्यांदा एक गोष्ट करावी की सगळंच आरक्षण कायदेशीर करावं, तपासावं सगळ्यांचंच मागासले पण कोणत्या अवस्थेत कोण आहे आणि आरक्षणाची पुनर्रचना करावी, कोणाला किती गरजेचं आहे त्यानुसार. मराठ्यांना पण त्याच्यात मिळणारच आहे, कारण मराठे पण मागासलेले आहेत. जर माळी मागासलेले आहेत, वाणी मागासलेले आहेत, तेली मागासलेले आहेत, गुजर मागासलेले आहेत, लेवा पाटील मागासलेले आहेत, तर मग मराठे का नाही मागासलेले? म्हणजे वाणी, तेली, गुजर, लेवा पाटील, माळी हे मागासलेले कशावरून? यांचा तर अहवाल पण नाहीये. मराठ्यांचे 4-4 मोठे मोठे अहवाल आहेत. पण कायदा पाळत नाही सरकार. राजकीय व्होट बँकेसाठी मराठ्यांना वेठीला धरचं म्हणून या आरक्षणासाठी आंदोलन होतं. हे दुर्दैव आहे. आणि म्हणून मग त्याच्यासाठी तुम्ही जसं निराधार आरक्षण घेतात, आमच्यासाठी तर गॅजेटचा आधार आहे, जुन्या जनगणनाचा आधार आहे की आम्ही मराठा आणि कुणबी साधारण एकच आहोत, आमच्या रोटीबेटी व्यवहार होतात, मग त्याच्यानुसार आम्हाला का कुणबी दाखले देत नाही? दिले पाहिजे अशी मागणी त्याच्यामुळे झालेली आहे आणि ती काही गैर मागणी नाहीये.
जर माळी बागवानाला जातीचे प्रमाणपत्र मिळू शकतात माळीचे, नसली नोंद नसताना, तर मग मराठ्यांना कुणबी मिळालं तर काय बिघडलं? हा खडा सवाल आहे. ह्याच्यावर उत्तर कोणी देत नाही. आणि मराठ्यांचं चुकतं, मराठे असे करतात, मराठे तसे करतात, असं सामाजिक दुहीचे या ठिकाणी कारस्थानं केली जातात आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. बाकी हैदराबाद गॅजेट लागू झालेलं नाही, त्याचा काही फायदा मराठा समाजाला होणार नाही, त्याचं काहीच नाहीये जमिनीवर. हे सगळं आपलं तू रडल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करतो, तू हसल्यासारखं कर, मग मी तुला असं, हे सगळं मिळून मिसळून राजकारण चाललेलं आहे. याच्यात काही दम नाही या गोष्टीमध्ये. आणि वाईट वाटतं याचं की सामान्य समाजाला यातलं फारसं काही माहिती नसतं आणि मग समाज या सगळ्या याच्यामध्ये बळी पडत जातो. लक्ष्मण हाकेबद्दल मी काही बोलावं एवढी त्याची म्हणजे ते माणूस म्हणून लायकी नाही. मी काही कोणाला लहान आणि कोणाला मोठं समजत नाही, पण ज्या पातळीवरचा तो माणूस आहे ते फार म्हणजे किळसवानं त्याचं वर्तन आहे इथून तिथून. आणि वेश्याबरी इतकं ते म्हणजे समाजाला विकून खाणारी प्रवृत्ती आहे. त्यामुळे मूळ मुद्दा हा आहे की इंटरकास्ट मॅरेजेस करावे की नाही करावे. तर करायला काय हरकत नाही ना, करा ना. ज्याच्यात दम आहे त्याने करावं, ज्याला पटतं त्याने करावं. कोणी कोणाला असं बाध्य करू शकत नाही. हाके काही समाज सुधारक नाहीये. जातीच्या नावं घेऊन घेऊन स्वतःच रोजीरोटी कमावणाऱ्या माणसाला काय नैतिकता असते हे बोलण्याची? आणि त्यांनी स्वतः केलं की इंटरकास्ट मॅरेज? हा पण प्रश्न आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की शाहू महाराजांनी इंटरकास्ट मॅरेज केलं, चांगली गोष्ट आहे. धनगर आणि मराठा एक आहेत असं महात्मा फुले पण सांगतात. त्याच्यामुळे त्याच्यात काही भेद असायचं काही कारण नाहीये. पण तुम्ही जातीच्या आधारावर एसटीत जायचं म्हणणार, तुम्ही जातीच्या आधारावर आरक्षण मागणार, तुम्ही जाती अधोरेखित करणार, त्याचे पुराव्याचे उत्खनन करणार, मग इंटरकास्ट मॅरेज होणार का? तुमच्यात दम येतं तुम्ही म्हणा मराठा आणि हे कुणबी, मराठा, धनगर, माळी, वंजारी सगळे सारखेच आहेत, एकच आहेत, आम्हाला एकाच गटात आरक्षण द्या, हे तर आधी म्हणा. विवाह तर नंतरची गोष्ट आहे ना. म्हणजे जातीभेद तुम्ही आधी पक्का करणार, कुठे हलून हलून त्याला घटनात्मक बनवणार, त्याला कायदेशीर बनवणार, त्याचे पुरावे शोधणार, हे सगळं करणार आणि मग म्हणणार आम्ही अंतर्गत लग्न लावतो. याला काय अर्थ आहे का बेशरमपणाला? आज दुसरी गोष्ट, त्या धनगराच्या 3.5% आरक्षणामध्ये 21 जाती आहेत. डांगे आहेत, कानडे आहेत, हटकर आहेत, खुटेकर आहेत, असे किती जाती आहेत त्याच्यामध्ये, शेगर आहेत. मग त्याच्यामध्ये होतं का मॅरेज? होतं का आपापसात? मग त्याच्यातच धनगराच्या 21 जाती एका गटात आरक्षण घेत आहेत किती वर्षापासून, 20-25 वर्षापासून. त्यांचं होत नाही आंतरजाती विवाह, त्यांच्यात तर आधी लावा म्हणा, मग मराठ्यांना विचार करा ना. मुळामध्ये असं बोलणं हे खोडसाळपणाचं आहे, अँटी सोशल म्हणजे असामाजिक तत्व आहे. हे समाजामध्ये चुकीच्या गोष्टी प्रस्थापित करण्याचं कारस्थान आहे. समाजामध्ये आज सगळ्यांना सूट आहे आंतरजातीय विवाह करण्याची, आणि रजिस्ट्रार ऑफिसमध्ये गेलं की लग्न लागतं, ते सगळं व्हॅलिड आहे, त्याला काही कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही वेगळी. आणि कोणी आंतरजातीय विवाह केला म्हणजे त्याचा काही सत्कार होतो अशी परिस्थिती आता नाहीये. पण आरक्षणाने या जातींच्या मध्ये ज्या भेद निर्माण केल्या, ज्या भिंती उभ्या केल्या, त्या पहिल्या तोडा ना. कशाला पाहिजे जातीच्या आधारावर आरक्षण? आम्ही मराठा म्हणून आम्ही सांगतो की आम्हाला नको जातीच्या आधारावर आरक्षण, सगळं आरक्षण आर्थिक निकषावर करा. पहिला मराठा असेल ते मान्य करणार, सगळ्यांना एका गटात आरक्षण द्या, पहिला मराठा असेल ते मान्य करायला काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. पण आमच्या पोराबाळांना बाजूला ठेवून तुम्ही जातीचे सगळ्यात म्हणजे मड्यावरचं लोणी खाणार आणि आम्हाला शिकवणार का आम्ही पुरोगामी नाही, आम्ही बुरसटलेले ना, आम्ही बायका नाचितो. याला काय मतलब आहे का या गोष्टीला? बरखा पाटील नावाची कोण होती ती, बरखा काय नाव तिचं, परभणीची, हे कोणाशी नाव जोडलेलं आहे त्याचं त्यांनी बघावं. हे काही पाटलाशी जोडलेलं नाव नाहीये. त्यामुळे या गोष्टी सामाजिक दृष्ट्या मला कोणत्याही जातीविरुद्ध समाजाविरुद्ध बोललेला बिलकुल आवडत नाही. ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवली पाहिजे. मी म्हणतो की द्या जाती विरहित आरक्षण द्या, मराठा सगळ्यात आधी ते स्वीकारेल. त्यासाठी काय करायचं ते आम्ही करू लागू. कशाला पाहिजे जाती आरक्षणात? आता आधुनिक युगामध्ये जातीचं नाव पाहिजे कशाला? फायदे घ्यायला. सगळ्यांना गरज आहे, सगळ्यांना एका गटात सांगा, एक समान निकष ठेवा. समजा ग्रामीण भाग असेल, आर्थिक निकष असेल, आणखी काय निकष असेल,
त्याच्यानुसार द्या ना सगळ्यांना आरक्षण. जे खूपच मागास आहे त्यांना वेगळं चांगलं आरक्षण द्या, त्याचाही काही प्रॉब्लेम नाही. मराठा समाजाला कशातच अडचण नाहीये. त्यांचं आरक्षण टिकत नाही, त्यांच्या विरुद्ध सगळे राजकारण करतात म्हणून मराठा समाजाला राग येतो. नोमेड म्हणजे काय? भटकणारे, बरोबर आहे. नोमेडिक ट्राईब म्हणतात त्याला, घुमंतू. आदिवासी घुमंतू नाही आहेत, आदिवासी स्थानिक असतात, एकाच ठिकाणी हजारो वर्षापासून राहतात. म्हणजे त्या शेड्यूल ट्राईब्स आहेत म्हणजे त्या घुमंतू आहेत असं नाही. पण यांना समजा तेलंगणामध्ये आरक्षण दिलेलं आहे आणि हे तेलंगातले आणि हे एकच लोक आहेत, यांची सगळं संस्कृती, बोली, भाषा, रहनसहन, चालीरीती सगळं सारखंच आहे, तर मग त्यांना दिलं आम्हाला का नाही हे म्हणण्याचा अधिकार आहे ना यांना. त्यामुळे त्यांचा अभ्यास केला पाहिजे, त्यांची तपासणी केली पाहिजे, त्यांच्या म्हणण्याचा विचार केला पाहिजे सरकारने. मुळामध्ये जुने मुडदे उकरून तुम्ही काय करता? चांगलं शिकण्याऐवजी भांडणं लावता. तुम्ही नुसतेच संविधानाचे नावं सांगणार, बाबासाहेबांचं नाव घेणार आणि करणार काय? तर जाती द्वेष करणार. याला काय अर्थ नाही. म्हणजे मी मराठा समाजाचा असल्यामुळे मला समाजाची शिकवण आहे की कोणत्याच जातीविरुद्ध बोलायचं नाही. जातीच्या आधाराने काही मागायची गरज नाही ना. आपण आधुनिक आहोत, आपल्याला अनेक निकष लावता येतील. आपण घटनात्मक चौकटीमध्ये आरक्षणाचे फायदेही घेऊ शकतो, पण जातीच्या आधारावर वेगळे पण कशाला? मग सगळ्यांनाच फायदे द्या ना एकत्र, काय फरक पडतो? ज्यांना राजकीय आरक्षण पाहिजे त्यांनी ते वेगळीच तरतुदी, वेगळी यादी करू द्या. त्याच्यात कुठे मराठ्यांना पाहिजे राजकीय आरक्षण? पण हे जे आरक्षण आहे नोकरी शिक्षणाचे, हे कॉमन असलं पाहिजे. यासाठी वेगळे निकष वेगळ्या लोकांना कशासाठी पाहिजे? हे राजकारणासाठी, राजकीय स्वार्थासाठी, स्वतःचं नेतृत्व टिकवण्यासाठी, स्वतःची रसद म्हणजे प्रसिद्ध झाला की त्याला सुपारी मिळते ना. मग असे करून हे समाजाला उल्लू बनवत समाजाची फसवणूक करत करत नेता बनून राहायचं, आमदारकी मागायची, खासदारकी मागायची, मंत्रीपद मागायची, हेच आपल्या समाजामध्ये घडतंय ना. हाके तर आता या इलेक्शन मध्येच म्हणले होते ना मला गृहमंत्री करा म्हणून, आमदार करा म्हणून. मग याच्यासाठी समाजामध्ये भांडणं करीत राहायचं का? सामान्य समाजाने हे समजून घ्यावं की आरक्षणाला मर्यादा असतात. आरक्षण हे पुरण्यासाठी नसतं, आरक्षण हे औषध असतं. म्हणून मला बरं वाटल्यानंतर, आता जसं वार्डामध्ये असतं, एक पेशंट बरं झाला तर तो दुसऱ्यासाठी जागा निर्माण करतो की नाही? मग त्याला त्या वार्डामध्ये जर कॉट मिळाला तर दुसऱ्या येणाऱ्या पेशंटसाठी तो रिकामा करायला लागतो ना, जो बरा झाला त्याने. हेच आरक्षणातलं तत्व आहे की तुम्ही घेतलं 50 वर्ष, आता तुमचं बरं चाललेलं आहे, जरा नव्यानं येऊ द्या ना. तर ते म्हणतात आजाराला मरू द्या बाहेर, आम्ही मात्र कॉट सोडणार नाही. असं कसं करून चालेल? जे काय आहे एकच हॉस्पिटल आहे, सगळ्यांना तिथेच ऍडजस्ट करायचं. तर बरे झालेले बाहेर पडले पाहिजे. नाही तू चंगबाला आहे, तुला काही गरज नाही असं म्हणायचं. डॉक्टर सांगतोय त्यांना गरज आहे तरी हे म्हणतात नाही त्याला गरज नाही. असं नाही चालणार ना. हे खोटारडेपणा आहे. त्याचं कारण पश्चिम महाराष्ट्राचे प्रबळ मराठे आहेत सगळे. नगर, सोलापूर, धुळे, नगर, सोलापूर, पुणे, सातारा, कोल्हापूर, तिकडे कुणबी घेऊन राजकीय आरक्षण घेतलं चालतं. विदर्भात वर्षानुवर्ष घेतलं चालतं. मराठा लोकांनी कुणबी होऊन राजकीय आरक्षण, खानदेशात घेतलं चालतं. आणि फक्त मराठवाड्यातच लोकांनी घेतलं चालत नाही का मग तुम्हाला? तिकडे मात्र सहन केलं ना तुम्ही वर्षानुवर्ष, त्याच्याबद्दल काही बोलत नाही. आणि आम्ही म्हणजे गरीब लोकांनी घेतलं तर तुमचं दुखतं का मग? आणि दुसरी गोष्ट अशी की राजकीय आरक्षण ही वेगळी तरतूद आहे, त्याच्या घटनात्मक चौकटीमध्ये ते वेगळ्या याद्या केल्या पाहिजे. नोकरी शिक्षणाच्या आरक्षणाची यादी आणि त्याची यादी समान नसते. मग ती करा ना वेगळी यादी. कोण नको म्हणलं? अभ्यास करा, त्याची वेगळी यादी तयार करा, याची वेगळी यादी तयार करा. तुमच्यात दम असेल तर कुणब्यांना काढा राजकीय आरक्षणाच्या बाहेर. कोण नको म्हणलं तुम्हाला? साधी गोष्ट आहे ना. पण विदर्भामध्ये मराठा कुणबी समाज जो आहे तो प्रचंड मेजॉरिटीमध्ये आहे, तरी तिथे ते घेतातच राजकीय आरक्षण. जिथे तेली मेजॉरिटीमध्ये वर्धा जिल्ह्यात तिथे ते राजकीय आरक्षण घेतातच. जिथे माळी मेजॉरिटीमध्ये असतात तिथेही ते राजकीय आरक्षण घेतातच. जिथे बीडमध्ये वंजारी मेजॉरिटीमध्ये तिथेही ते राजकीय आरक्षण घेतातच. बिहारमध्ये सगळेच ओबीसी आहेत तरी ते राजकीय आरक्षण घेतात. तामिळनाडूत सगळे ओबीसी आहे, बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये सगळे ओबीसी राज्य चालवतात तरी ते राजकीय आरक्षण घेतात. मग तिथे नाही दुखत त्यांचं? हे सगळे लबाड धंदे. हे मराठा समाजाला राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या एकाकी पाडण्यासाठी हे कारस्थानं केली जातात. मुख्य म्हणजे काय आहे की ज्या पद्धतीने आता आरक्षणाच्या प्रश्नाला हाताळलं जाते ते
खूपच चुकीचं चालू आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि मराठा समाजाच्या विरुद्ध सगळ्यांनी ओरडायचं आणि मराठा समाजाने मात्र त्याच्या विरुद्ध काहीच बोलायचं नाही अशी जी अपेक्षा केली जाते ती काही बरोबर नाही. तर उदाहरणार्थ मराठा समाजासाठी एक आरक्षण समिती नेमली, त्याने काही कोणाचं काढलेलं नाही हे जगजाहीर आहे. त्यांनी फक्त एक त्या दिवशीचं आंदोलन व्यवस्थितपणे हाताळावं म्हणून त्यांनी कागद हातात दिला आणि सगळ्यांना परत पाठवलं. सरकारने अतिशय चांगली गोष्ट केली, कारण काही घडलं असतं तर अनुचित घडलं असतं तर महाराष्ट्राचं नुकसान झालं असतं, सगळ्यांचं नुकसान झालं असतं. हे समजून घेण्याची लायकी नाही भुजबळांची किंवा तत्सम त्यांची पिलावळ जी आहे त्यांची. हा एक मोठा विषय आहे. दुसरी गोष्ट अशी की यांची समिती नेमली म्हणून त्यांची पण समिती नेमावी, हे असं प्रतिक्रियावादी वागणं शोभणारं नाहीये. आणि भुजबळ साहेब तर मंत्री आहे, त्यांनी थोडं तरी तारतम्य बाळगलं पाहिजे की अनुराग के बिना भय पक्षपात के बिना असं म्हणतात ना शपथ घेताना. म्हणजे इथे तुम्ही जातीवाद करणार, पक्षपात करणार, असं करणार, हे मग कसं शोभेल. दुसरी गोष्ट की तुम्हाला ओबीसी मंत्रालय दिलं का मराठ्यांना? लगेच समिती पाहिजे, समिती दिली, पण मग ओबीसी मंत्रालयासारखं मराठा मंत्रालय द्यायला पाहिजे ना मग आम्हाला. ते दिलं नाही ना, मग त्याच्याबद्दल काही यांना वाटणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की शिंदे समितीने ज्या नोंदी शोधल्या त्या नोंदी शोधल्या ना, त्यांनी काय तिथे आणून लिहिल्या का? सरकारी रेकॉर्डमध्ये त्याने समोर आणलं. आता सगळ्यात वाईट अजून गोष्ट जी काल परवा भुजबळांनी केली, आणि त्या हे भुजबळ आणि ते जो बावनकुळे जे आहेत ना, यांच्या जातीच मुळात घुशीच्या बेळातून आलेले आहेत आरक्षणात. ते काही ओरिजिनल बॅकवर्ड म्हणून आलेलेच नाही. एका ओळीचा GR आहे दोन्ही जातींचा, तेली आणि माळीचा, आणि यांना ओबीसीत घातलेलं आहे. काही त्यांचं मागासले पण कधी सिद्ध नाही झालेलं. तर बावनकुळे म्हणतात, भुजबळ म्हणतात खोडाखोड केलेल्या नोंदी वापरू नये म्हणून. अरे याचेच तिथे हस्तक बसलेले आहेत भुजबळांचेच. अँटी मराठा जे लोक आहे बसलेले अधिकारी जे आहेत त्यांनीच ते खाडाखोड करून यांना पोहोचवलेले आहेत. आणि अशी एखादी दुसरी उदाहरण समोर ठेवायचं, कागद नाचवायचे, सोशल मीडियात पब्लिसिटी करायची आणि म्हणायचं सगळे बोगस देऊ लागलेले आहेत दाखले. अरे जे अधिकारी आहेत ते 2-3 टप्प्यातून जातं ना प्रमाणपत्र. तहसीलदार आहे, त्याच्यावरती ते जात पडताळणी समितीकडे जातं ना. त्यांना काय खाडाखोडी कळत नाही का? ते काय येडे आहे का लोक? त्यामुळे खाडाखोडीचं प्रमाणपत्र मान्यच होणार नाही ना कोणाला. त्यासाठी भुजबळांनी बोलायची काय गरज आहे? ते त्याचं मंत्रालय आहे का ते? म्हणजे भुजबळ स्वतःचं मंत्रालय सोडून बाकी सगळे कामं करतात तरी त्यांना कोणी काही म्हणत नाही. म्हणजे हा राजकीय बेजबाबदारपणा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, भुजबळांनी काय सांगितलं त्या दिवशी की मराठ्यांमधले नेते कुठे आहेत, हुशार लोक कुठे आहेत, त्यांनी याच्याबद्दल बोलायचं. तुम्हाला 10% SCBC नको का? तुम्हाला EWS नको का? आम्ही विरोधात ठराव करायचं का? रे काय तुझ्या घरचं आहे? तू म्हणशील तसं व्हायला. आणि तू आहे कोण बाबा? तू मुख्यमंत्री हो ना, मग ऐकू ना तुझं. मुळात असं आहे की मराठ्यांनी कोणतं आरक्षण घ्यायचं हे भुजबळांनी डिक्टेट करून करून तर मराठ्याचं वाटोळं झालं ना. बापट आयोग मराठा समाजाला ओबीसीत घालणार होता हे कळल्यानंतर त्यांनी दबाव आणून रावसाहेब कसबेला त्या आरक्षणाच्या आयोगात घातलं. आणि एकाच मिटिंगला तो रावसाहेब कसबे उपस्थित राहिला आणि त्याने मराठा समाजाच्या आरक्षणाची शिफारस बदलायला लावली दबाव टाकून. हे मी सांगत नाहीये, फडणवीस साहेबांनी 6 डिसेंबर 2016 विधिमंडळात दिलेलं निवेदन आहे की रावसाहेब कसबेची अपॉइंटमेंट बेकायदेशीर होती, बापट आयोगाने दिलेली शिफारस चुकीची आहे. हा कसबे तर फार भूषणाने सांगतात, ते लाच सोडल्यासारखं स्वतःला विद्वान म्हणतात. पण भुजबळाला काही आहे का नैतिकता थोडी तरी उरलेली? जरांगे पाटील असं बोलतात तसं बोलतात, हे बरोबर, हे बोलणं बरं सुचतं तुला. मग तुम्हाला नाही का स्वतःची काही की एवढ्या मोठ्या समाजाबद्दल खोटं कसं वागावं, कसं बोलावं? मला तर भुजबळांचे पहिल्यापासूनचे प्रत्येक गोष्ट माहिती की यांनी मराठ्यांना कसा विरोध केलेला आहे. 2018ला आरक्षण मिळालं तर कोर्टामध्ये विरोधी वकिलांना रसद पुरवणारे भुजबळच होते ना. आता त्या गुणरत्न सदावर्तेच्या काल घरी जाऊन त्यांनी केलं ते काय रिलेशन शिवाय होतं का? हे पैसा पुरवणारा हाच महाभाग आहे ना विरोधकांना. म्हणजे मराठ्यांना कसंच नांदू द्यायचं नाही ही भूमिका महाराष्ट्रात जर कोणी घेत असेल तर कसं चालेल? तर त्याच्यामुळे ओबीसीचं कोणतंही नुकसान होत नसताना हे जे भुजबळ आणि त्यांचे कंपू जे हाके टाके जे काय आहेत, वाघमारे वगैरे तत्सम, हे सगळे
समाजद्रोही आहेत, हे भांडणं लावू इच्छितात आणि हे ओबीसी मध्ये एक प्रकारचा काय त्याला म्हणतात पॅनिक म्हणजे चिंतेचं वातावरण निर्माण करतात हे लोक. ओबीसीचं काही नुकसान नाही झालेलं तरी नुकसान झालं म्हणतात. म्हणजे कशासाठी तर मला त्या कमिटीचा अध्यक्ष करा, ओबीसी कमिटीचा, मला मंत्रालय द्या, मला हे द्या, ते मागायला सोपं जातं म्हणून त्याच्यासाठी बळी द्यायचा मराठा समाजाचा. हे चुकीचं आहे माझं मत आहे. दुसरी गोष्ट अशी की मराठा समाजाने पण आता समजूतदारीने घ्यायची गरज आहे. आंदोलन करून आरक्षण याच्या पुढे काही वाढणार नाही, ही गोष्ट सूर्यप्रकाश इतकी सत्य आहे. वाढवायचं असेल तर आपण आता मागणी केली पाहिजे की महाराष्ट्रातल्या सगळ्या आरक्षणाला एकत्र करा आणि सगळ्या समाजाचा सखोल अभ्यास करा, मागासलेपण तपासा, परिस्थिती तपासा आणि मग गरजेनुसार आरक्षणाचे वाटे करा. जे खूपच मागासलेले आहेत त्यांना वेगळं त्यांच्या लोकसंख्येच्या इतकं आरक्षण द्या, त्यांना वेगळ्या चांगल्या सवलती द्या. आणि जे साधारण प्रगत लोक आहेत, मग त्यात माळी, धनगर, मराठा, वंजारी, कुणबी, हे सगळे लेवा पाटील, लेवा पाटीदार असतील, गुजर असतील, तेली, वाणी, असे सगळे जे बरे घटक आहेत त्यांना सगळ्याला एका गटात आरक्षण द्या ना, करू द्या ना स्पर्धा, काय फरक पडतो त्याने. म्हणजे जातीच्या पलीकडे जाऊ ना मग आपण. भुजबळाने नेतेगिरी करावं ना, क्वालिटी असेल तर त्यांना कोणी नेता मानेल ना, त्यासाठी जात कशाला पाहिजे नेता मानायला. हा दृष्टिकोन घेतला पाहिजे. आणि मराठा समाजाने पण आता आरक्षण नव्हतं तेव्हा आपण आरक्षणासाठी लढलो. आता कुणबी म्हणून ज्यांच्या नोंदी सापडायच्या त्या सापडल्या, अजून ती समिती काम करते, आणखी सापडले तर त्याचाही फायदा होईल. ते आरक्षण घेत राहावं, त्यांना ओबीसीच्या आरक्षणात फायदा मिळतो. तसेही 50-60% लोक आता ओबीसीत गेलेलेच आहेत महाराष्ट्रातले मराठा लोक. राहिलेले जे लोक आहेत त्यांना एसीबीसी आरक्षण आहे. एसीबीसी आरक्षण हे खूप चांगलं आरक्षण आहे, त्याचा फायदा आज हजारो लोक घेत आहेत. 2 वर्षामध्ये हजारो मुलांना ऍडमिशन मिळाले, हजारो लोकांना नोकऱ्या मिळाल्या त्याच्यामध्ये. आणि मिळालेली नोकरी जाणार नाही, मिळालेले ऍडमिशन पण जाणार नाही. भीती आहे ना उद्या ते कोर्टात रद्द होईल, तर त्यावेळेला आपण ही मागणी आतापासून करूया ना मग, की सगळ्या आरक्षणाचं रॅशनलायझेशन, सगळं आरक्षण एका गटात आणा आणि मग त्या अभ्यासानुसार त्याची वाटणी करा. जे बोगसगिरी झालेली आहे ती दुरुस्त करा, अशी मागणी करूया ना आपण. म्हणजे कोणालाच राग नको, कोणत्याच जातीच्या विरुद्ध आपण बोलायला नको. हे चालू आहे त्यावर ती मागणी करू शकतो. ज्या दिवशी आपलं एसीबीसी जाईल त्या दिवशी आपण ती मागणी मंजूर करून घेऊ शकतो. आणि नाहीच मंजूर झाली लगेच तर ईडब्ल्यूएस आरक्षण आहे ना आपल्याला आधाराला. त्यामुळे आरक्षणासाठी आंदोलन करणं आणि समाजाला वेठीला धरणं हे मराठा समाजाने पण आता थांबवावं. आणि जे ग्रामीण भागातलं जे प्राथमिक शिक्षणाचा प्रश्न आहे ना त्याच्यावर लक्ष द्यावं आणि त्याच्यात काय सुधारणा करता येतील, आपल्या पोरांना कसा अभ्यास करायला शिकवायचं, त्यांची प्रगती कशी करायची, याच्यावर जास्ती काम करण्याची गरज आहे. शेतीवर आंदोलन करण्याची किंवा शेतीच्या प्रश्नासाठी लढण्याची गरज आहे. हाही मुद्दा मराठा समाजाने पण समजून घेतला पाहिजे. आणि आरक्षणाच्या बाबतीत तर सगळ्या समाजाचं पुन्हा अभ्यास, सखोल मागासलेपणाची तपासणी असं झाल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. न्याय्य वाटप आरक्षणाचं झालं पाहिजे, हाच माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं. कसं आहे की लागू आहे